नमस्ते मित्रांनो, ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया, राशीचक्रातील या राशीवर असते बजरंग बलीची खास कृपा. हनुमानजींची पूजा करण्यासाठी मंगळवार आणि शनिवार हा खास दिवस असतो. सर्व संकट हरण्यासाठी हनुमंताची विशेष पूजा केली जाते. हनुमानला आपण संकटमोचक म्हणतो, कारण बजरंग बली सर्व भक्तांचे संकट दूर करतात. अशी मान्यता आहे की या दिवशी जर तुम्ही बजरंग बलीची पूजा करत असाल तर बुंदीचे लाडू नक्की अर्पण करा. यामुळे भक्तावर श्री हनुमानाची विशेष कृपा राहते. तसेच काही राशी अशा आहेत ज्या हनुमानजींना विशेष प्रिय आहेत. या राशीवर बजरंग बलींची नेहमी कृपा असते. चला तर मग जाणून घेऊया हनुमानजींच्या या प्रिय राशी. मेष राशी. मेष राशी ही आहे की बजरंग बलींची विशेष प्रिय राशी आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळवारचा दिवस भगवान हनुमानाला समर्पित असतो. त्यामुळे मंगळ ग्रहाचे हनुमानासोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते. जर कुंडलीत मंगळाचा दुष्प्रभाव चालू असेल तर हनुमानजीची पूजा करावी. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सूर्यदेवाला सर्व ग्रहांचा राजा मानले जाते. भगवान हनुमानाचे गुरु सूर्यदेव आहेत. बजरंग बलीने सूर्यदेवाकडून शिक्षा घेतली आणि सिद्धी मिळवली. त्यामुळे गुरुची राशी असलेल्या सिंहवर हनुमानाची विशेष कृपा नेहमीच राहते. जीवनात सुख समृद्धी मिळवण्यासाठी सूर्यदेवाची पूजा नेहमी केली पाहिजे. कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी शनिदेव आहे. कुंभ राशीच्या लोकांवर हनुमानाची कृपा असते. असे मानले जाते की पौराणिक कथेनुसार शनिदेव रावणाच्या लंकेत भाजले होते. त्यावेळी हनुमानाने त्यांना वेदनेपासून मुक्ती दिली होती आणि त्यांच्या शरीरावर मोहरीचे तेल लावले होते. तेव्हापासून शनिदेवाला तेल वाहिले जाते. तसेच शनिदेवाने म्हटले होते की हनुमानाची आराधना केल्याने शनीच्या दुष्परिणामापासून मुक्ती मिळेल. तेव्हापासून हनुमान आणि शनिदेव मित्र मानले जातात. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे वृश्चिक राशींच्या लोकांवर हनुमानाची कृपा सदैव राहते. जर तुम्हाला हनुमानाची कृपा हवी असेल तर बजरंग बलींना लाडूचा प्रसाद अर्पण करावा. त्यामुळे बुद्धी, यश यात वृद्धी होते. वृश्चिक राशीच्या लोकांनी मंगळवारी हनुमानाची पूजा अवश्य करावी. जाणून घ्या हनुमानजींना प्रसन्न करण्याचे उपाय. बजरंग बलींना प्रसन्न करण्यासाठी बुंदीचा प्रसाद किंवा बुंदीचे लाडू अर्पण करावे. त्यामुळे नवग्रह शांत होतील आणि जीवनात सर्व संकटापासून मुक्ती मिळेल. गोड पानाचा विडा, कुंकू, लाल रंगाचे कापड हनुमान मंदिरात अर्पण करावे. जर शनिदेवाची साडेसाती सुरू असेल तर मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ टाकून हनुमानाची आरती करावी. त्यामुळे कुंडलीतील शनीच्या छायेपासून मुक्ती मिळते. प्रत्येक मंगळवारी स्नान करून लाल वस्त्र परिधान करून विधिविधानासह हनुमानाची पूजा करावी आणि कुंकू अर्पण करावे. प्रत्येक मंगळवारी हनुमानजींचे सिंदुराने पूजन केल्याने सर्व दुःखातून मुक्ती मिळते. मंगळवारी सकाळी वटवृक्षाचे एक पान तोडून गंगाजलने धुवून
हनुमानजींना अर्पण केल्याने संपत्तीत वाढ होते आणि आर्थिक संकटे दूर होतात. मंगळवारी पानाचा विडा नियमित अर्पित केल्याने रोजगाराचे मार्ग मोकळे होतात. नोकरी करणाऱ्या लोकांची प्रगती होते. मंगळवारी सायंकाळी हनुमानजींना केवड्याचे इत्र तसेच गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी. तसेच स्वतः लाल रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा. संपत्ती प्राप्त करण्यासाठी हनुमानजीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे. तसेच मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केल्यानंतर थोडा प्रसाद गरिबांमध्ये वाटल्याने घरावर हनुमानजींची कृपा राहते. हनुमानजींच्या समोर बसून रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने सर्व कामे मार्गी लागतात. अडकलेल्या कामांची बाधा दूर होते आणि कर्जातूनही मुक्ती मिळते. जर तुम्ही कुठल्या समस्येत असाल तर भगवान हनुमानांचे नाव हनुमान, बजरंगबली, पवनपुत्र, अंजनीपुत्र यांचा जप करा. मंगळवारच्या दिवशी सायंकाळी उपास ठेवून बुंदीचे लाडू किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करा आणि लोकांना वाटा. यामुळे मुलासंबंधित समस्या दूर होतात. धन्यवाद. अशीच माहिती ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.